श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत महाकुंभ 2025, त्याचा इतिहास, कुंभमेळ्याची विधी आणि महत्त्व जाणून घेऊयात। आणि शाही स्थानाचे महत्त्व काय आहे, त्याच्या तारखा काय, या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती घेऊयात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भारतासह संपूर्ण जगात कुंभमेळा प्रसिद्ध आहे। कुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो। लाखो हिंदू भक्तांसह साधू संत, योगी आणि भक्तगण यांमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या विराट स्वरूपाचे प्रत्यक्ष अनुभव घेतात। यंदा कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे। आपण कुंभमेळ्याच्या इतिहासातील काही खास पैलू आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। त्याची पौराणिक कथा काय, तर बघूया। कुंभ म्हणजे घागर। कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेनुसार झाली आहे। पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं। ऋषी दुर्वासा यांनी देवांना श्राप दिला होता, त्यामुळे ते कमजोर झाले होते। याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं। त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली। तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायला सांगितलं। अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवान झाले असते। जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं। त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यास तयार झाले। समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या। यात कामधेनू गाय, विष आणि शेवटी अमृताचे घागर निघाले। अमृताची घागर बाहेर पडताच ते मिळवण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले। या दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली, तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला। या दरम्यान देव आणि दानवांमध्ये 12 ठिकाणी लढाई झाली। या दरम्यान अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या 4 ठिकाणी पडले। ते ठिकाण म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब पडले। यामुळे या ठिकाणांना पवित्र मानले जाते आणि त्यामुळे तेथे महाकुंभमेळा आयोजित केला जातो। 12 वर्षांनी का होतो महाकुंभमेळा? आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की कुंभमेळा दर 12 वर्षांनी का आयोजित केला जातो? याचं उत्तर असं की पौराणिक मान्यतेनुसार जयंतला अमृत पात्रासह स्वर्गात पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले होते। देवांचा 1 दिवस हा पृथ्वीवरील 1 वर्ष असतो, त्यामुळे कुंभमेळा 12 वर्षानंतर केला जातो। महाकुंभ हे फक्त धार्मिक गोष्टींचे आयोजन नाही, तर आस्था, सांस्कृतिक आणि परंपराचा संगम असतो। या मेळ्यात लाखो भाविक नद्यांची पाण्यात पवित्र स्नान करत असतात। हे स्नान केल्याने भाविकांचे पाप नष्ट होतात। कुंभमेळ्याचे आर्थिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व। कुंभमेळ्याच्या एक महत्त्वाचा विधी म्हणजे शाही स्नान। हे स्नान शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत केल्याने भक्तांना आध्यात्मिक शुद्धता मिळते। शाही स्नानाची प्रक्रिया पहाटे 3 वाजता सुरू होते आणि साधू संत या स्नानाने सुरुवात करतात। त्यानंतर सामान्य भक्तांना स्नान करण्याची संधी मिळते। या स्नानाने लोकांचे पाप नष्ट होतात आणि त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात। 2001 मध्ये पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यात 3 ते 7 कोटी भाविकांनी सहभाग घेतला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली। कुंभमेळ्याचे विविध विधी। कुंभमेळ्यात फक्त शाही स्नानच नाही, विविध आध्यात्मिक विधी देखील पार पडतात। यामध्ये प्रवचन कार्यक्रम, योगासन आणि ध्यान सत्रे यांचा समावेश होतो। दररोज अनेक पंडालमध्ये प्रमुख संत आणि गुरुधर्म, अध्यात्म, रामायण, महाभारत यावर प्रवचन देतात, ज्यामध्ये भक्तांचा उत्साही सहभाग असतो। याशिवाय इथे मिरवणुका देखील आयोजित केल्या जातात, ज्या धार्मिक नेत्यांसोबत साधू आणि तपस्वींनी नेतृत्व केले जातात। महाकुंभ 2025च्या शाही स्नानाची तारीख: पौष पौर्णिमा 13 जानेवारी, मकर संक्रांती 14 जानेवारी, मौनी अमावस्या 29 जानेवारी, वसंत पंचमी 30 फेब्रुवारी, माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी आणि महाशिवरात्री 26 फेब्रुवारी अशा या शाही स्नानाच्या तारखा आहेत। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल.